सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण इथे घडलेल्या दुर्घटनेनंतर देशभरातून संतप्त प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत। आज महाविकास आघाडीचा आक्रोश मोर्चा असून यासाठी महाविकास आघाडीचे आदित्य ठाकरे यांच्यासह विविध नेते मंडळी जिल्ह्यामध्ये दाखल होतील। याच पार्श्वभूमीवरती मालवणमधील काही रस्ते बंद ठेवण्यात आलेत। बंद दरम्यान मालवणमधील दुकाने देखील बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती व्यापारी संघाने दिली आहे। या संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी विशाल रेवडेकर यांनी। पाहूयात। 2 दिवसापूर्वी मालवणमध्ये जो धक्कादायक प्रकार घडला याचे पडसाद संपूर्ण राज्यासह देशभरात उमटले। देश विदेशातून ज्या संतप्त भावना आहेत त्या पाहायला मिळतात। यामध्ये कुठेतरी विरोधकांनी देखील जर आपण पाहिलं तर बंद ज्या ठिकाणी आज सिंधुदुर्गात काही विरोधक जे आहेत या ठिकाणी महाविकास आघाडीचे नेते मंडळी जे आहेत ते आज सिंधुदुर्गात येत आहेत आणि या ठिकाणी जर आपण पाहिलं तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महाविकास आघाडी जनसंताप निषेध मोर्चा या ठिकाणी होणार आहे आणि मालवणमध्ये आज जर आपण पाहिलं तर मोठे व्हीआयपीज दाखल होणार आहे। त्याचबरोबर जर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हा जो जनसंताप मोर्चा आहे या मोर्चाला देखील संमिश्र पाठिंबा जो आहे तो देखील पाहायला मिळतोय। एकीकडे जरी याच्यामध्ये राजकारण नसलं तरी देखील शिवप्रेमींच्या ज्या भावना आहेत त्या देखील प्रखर होताना दिसत आहेत। जर आपण पाहिलं तर काही ठिकाणची दुकानं जी आहेत ही देखील बंद ठेवण्यात आलेली आहेत। मालवणमधील सकाळपासूनच काही दुकानांना अगदी या ठिकाणी अशा पद्धतीचं कुलूप लावलेलं पाहायला मिळत आहे। अगदी या ठिकाणी संमिश्र पाठिंबा असला तरी देखील व्यापारी संघटनेने मात्र याला अगदी पूर्णतः पाठिंबा दिलेला आहे। आपल्यासोबत व्यापारी संघटनेचे कार्यवाह आपल्यासोबत आहेत। मला सांगा आपण आवाहन केलं होतं, कशा पद्धतीचं आवाहन होतं आणि त्याला कसा पाठिंबा मिळतोय? आम्ही तमाम शिवप्रेमी नागरिकांच्या वतीनं या मालवण शहरातील प्रत्येक शिवप्रेमी व्यावसायिक व्यापारी आणि नागरिकाला आवाहन केलेलं होतं की घडलेल्या दुर्घटनेचा तीव्र निषेध आणि मनातील संतापाला वाट करून देण्यासाठी म्हणून मोर्चा आणि त्याचबरोबर त्या मोर्चात सहभागी होण्यासाठी बंद पाळावा असं आवाहन केलेलं होतं आणि त्या आवाहनाला प्रचंड प्रतिसाद मिळतोय। अत्यावश्यक सेवा वगळून सर्व दुकानं आस्थापना व्यवसाय व्यवहार बंद आहेत आणि त्याबद्दल या सर्व शिवप्रेमींचे मनपूर्वक आभार। तर जर आपण पाहिलं तर मालवणमधील काही ठराविक रस्ते जे आहेत ते बंद करण्यात आलेले आहेत, तर अत्यावश्यक सेवा वगळता बाकी सर्व दुकानं बंद राहणार आहेत। त्यामुळे कुठेतरी या ठिकाणी शिवप्रेमींचा उद्रेक हा आपल्याला पाहायला मिळतोय। व्हिडिओ जर्नलिस्ट रमेश भट्टसह विशाल रेवडेकर, न्यूज 18 लोकमत, सिंधुदुर्ग। सिंधुदुर्गमधील पुतळ्या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर कन्सल्टंट चेतन पाटील हा फरार झालाय। त्याच्या कोल्हापुरातल्या शिवाजी पेठ इथल्या घरी पोलिसांनी चौकशी केली। त्याची पत्नी यावेळेस घरामध्ये होती, मात्र त्यानंतर कुलूप लावून ती सुद्धा फरार झाली। पुतळा कोसळल्या प्रकरणी 2 जणांवर गुन्हा दाखल झाले आहेत आणि त्यापैकी चेतन पाटील हा एक असून गुन्हा दाखल होताच तो आता फरार झाल्याचं कळतंय। त्याला पोलीस ताब्यात घेणार का हेच आता पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे।